हे पुणे आहे, धावणारं शहर, स्वप्नांच्या मागे धावणारं शहर. पण या शहराच्या गर्दीत काही हजारो मनं आजही एका गावाच्या आठवणीने धडधडतायत. ही कानबाई माता कुणा एकाची नाहीये, ही सर्व खानदेश समाज बांधवाची आहे. ही खानदेशी माणसं खानदेशातून पुण्यात आली रोजगारासाठी, शिक्षणासाठी, संसारासाठी. गाव मागे राहिलं, पण गावची माती मनातून कधीच गेली नाही. म्हणजे समस्त खानदेश बांधव समितीत स्थापन करून या ठिकाणी कानबाई उत्सवाचं केलेलं आहे. मला सांगायचंय की आमची खानदेशची परंपरा काय आहे, थोडं आपण समजून घेऊयात. असं वाटायला पाहिजे की काय चाललंय, म्हणजे की जे खानदेशातले की लोकांनी आपल्या घरात डोकून बघायला पाहिजे काय चाललंय रस्त्यावर. काय चाललंय, म्हणजे की नक्की तिथं असं मुलं जास्तीत जास्त संख्येने आम्ही 100 ते 150 मुलं असे या ठिकाणी सुरक्षेसाठी लावणार आहे. श्रावण महिना भक्ती, उत्साह आणि परंपरेचा संगम आणि त्याचं एक तेजस्वी रूप म्हणजे कानबाई मातेचा उत्सव. खरं तर कानबाई माता ही खानदेशची ग्रामदेवत. खानदेशातील अनेक कुटुंबासाठी कानबाई म्हणजे केवळ देवी नाही, ती घराण्याची श्रद्धा आहे, कुलस्वामिनी आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. आणि आता पुन्हा पुण्यात पिंपरी चिंचवड परिसरात गावाकडे जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही, म्हणून खानदेशी बांधवांनी एक निर्णय घेतला. कानबाईला गावातून पुण्यात आणायचं नाही, तर पुण्यातच आपलं गाव उभं करायचं. तर आपल्याला असं वाटतं का ते खानदेश पुण्यात अवतरलंय? खरं तर कानबाई मातेचा उत्सव आम्ही काना देशामध्ये जोरातच साजरा करतो, पण काना देशातले लोक पुन्हा पुण्यामध्ये येऊन हा उत्सव एवढ्या जोरात साजरा करतायत, सारख्या गोष्टीचा मला स्वाभिमानही आणि अभिमानही वाटतो. काना देश आपली संस्कृती, आपली परंपरा आपल्या जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता अगदी पुण्यापर्यंत येऊन पोहोचली आणि अजून खूप म्हणजे पूर्ण विश्वात पोहोचावी अशी इच्छा आहे. बिलकुल बिलकुल. आणि माझ्या काना देशाच्या तरुणांवर मतलब आमच्यावर संस्कारच आई वडिलांचे असे की आम्ही परंपरा टिकू, आणि तरुणांना बघून तर असं वाटतं की ते टिकवतीलच, यात शंका नाही. शहर बदललं, भाषा बदलली, जीवनशैली बदलली, पण श्रद्धा बदलली नाही. म्हणून मागील वर्षी वाल्हेकरवाडी पिंपरी चिंचवड येथे कानबाई मातेचा महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला होता. हजारो भाविकांनी तेथे उपस्थिती लावली होती आणि यावर्षी हा महोत्सव अशाच उत्साहात साजरा होत आहे. त्याच ठिकाणी तरी आपण सर्व कानबाई भक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने हजेरी लावून खानदेशची ग्रामदेवता कुलस्वामिनी कानबाई मातेचं दर्शन घ्यावा आणि आशीर्वाद घ्यावा. नमस्कार, मी राजश्री. मीही या उत्सवासाठी 22, 23, 24 रोजी पिंपरी चिंचवड येथे येत आहे. आपणही यावे. जय कानबाई माता, जय खानदेश.
कानबाई जाऊन गोमाले करमाव नैना राय राय कानबाई जाऊन गोमाले करमाव नैना राय राय कानबाई जाऊन गोमाले करमाव नैना राय राय कानबाई जाऊन गोमाले करमाव नैना नामा आणि हे खानदेशी दर्शन हे कानाबाई मातेना या गणेश राजांना आशीर्वादच भेटेले पुरा